कसं तयार करणार, हा तुमचं ऍसिटायलाइन घेणार, ऍसिटायलाइन घेतल्यानंतर सोडियम इन लिक्विड अमोनिया, याला आपण म्हणायचंय बर्च रिडक्शन, याला आपण काय म्हणायचंय बर्च रिडक्शन. मग काय होईल, हा सोडियम इन लिक्विड अमोनिया एक प्रोटॉन कॅप्चर करणार आहे, अशा प्रकारे आपल्याला कार्बॅनियन तयार होईल आणि हा कार्बॅनियन तुमच्या ऍसिटोफिनोनवरती रिएक्ट झाला की आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल तयार होईल. हा मॉलिक्यूल पडला, हे रेट्रोसिंथेसिस आणि हे त्याचं सिंथेसिस. सिंथेसिसची रिव्हर्स म्हणजे काय, रेट्रोसिंथेसिस. बघा हाच आपण मॉलिक्यूल इथं घेतलेला आहे, त्याच्यापासून आपण स्टार्टिंग मटेरियल काय काय घेतलेलं आहे, हा ऍसिटोफिनोन आणि तुमचा ऍसिटायलाइन इथे घेतलेला, हे घेतलं की आपल्याला हा तयार होतो. आता आपण बघूया नेक्स्ट वन इज more usually none of the substituent gives stable anion, so we use the synthetic equivalent of the anion. आता प्रत्येक वेळेला मी मागच्या स्लाइड दाखवलं होतं त्याच्यामध्ये सायनाइड CN मायनस हा आपल्या नेचर मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये, लॅब मध्ये, इंडस्ट्रीमध्ये कुठेही डायरेक्ट CN मायनस आपण तयार करू शकत नाही. आपण तयार काय करू शकतो, NaCN तयार करू शकतो. बघा मी काय म्हणतोय, NaCN तयार करू शकतो, KCN तयार करू शकतो, लिथियम CN हा तयार करू शकतो, पण डायरेक्ट CN मायनस तयार करू शकत नाही. हा तयार होतच नाही कारण की अनस्टेबल असतो, त्याच्या सॉल्टच्या स्वरूपात आपण तयार करू शकतो. हा सायनाइड जो आहे अनायन, त्याला आपण म्हणायचं काय, सायनाइड अनायनला आपण म्हणायचं सिंथॉन. त्याच्यानंतर सुद्धा इथं पण बघा C मायनस ट्रिपल बॉन्ड CH, हे आपण कुठेही तयार करू शकत नाही, पण हे तयार करू शकतो ऍसिड. ओके, किंवा आपण हे स्टार्टिंग मटेरियल इंडस्ट्रीमध्ये तयार मिळतं आपल्याला, डिरेक्टली आपण यूज करू शकतो. मग हा आहे सिंथॉन, हा आहे सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. ओके, अशा प्रकारे आता आपण इथं बघायचं आहे सिंथॉन अँड सिंथेटिक इक्विव्हॅलेंट मध्ये. तर सिमिलरली आपल्याला हीच रिएक्शन कॅरी आउट करताना इथिल ग्रुप निघून जाईल, ET मायनस आपल्याला मिळत नाही नेचरमध्ये. हा ET मायनस मिळवायसाठी आपल्याकडं त्याचे सिंथेटिक इक्विव्हॅलेंट कोण आहेत हे आपण विचार केला पाहिजे. मी ET मायनसचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट माझ्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या माहितीप्रमाणे दोन आहेत. एक आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, आणि दुसरा आहे ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंड. ऑर्गॅनोच्या ठिकाणी मी नाव घेतलंय इथिल लिथियम. हा इथिल लिथियम इथे पण दिलेलं आहे अल्किल लिथियम किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट. हे त्याची ET मायनस सिंथॉन आहे, ETMgPr हा त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट आहे. मग हा ET मायनस झाला की त्याच्यापासून हा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट लिहायचा. मग पुढे आपण सिंथेसिस करायचं. काय करणार, मी ऍसिटोफिनोन घेणार, इथं इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तर घेणार किंवा इथिल लिथियम हा कंपाऊंड घेणार. आता इथं सिंथेसिस मध्ये मी इथिल लिथियम कंपाऊंड घेतलंय. CH2 कडे कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज हा कार्बन ग्रुपकडे अटॅक करेल, O मायनस तयार होईल. O मायनस कोण अट्रॅक्ट करेल, H प्लस. O Li तयार होतो आणि ते काय कोण कॅप्चर करेल, H प्लस, आणि मला त्या काय होईल मग अशा प्रकारे तुमचा टार्गेट मॉलिक्यूल बघा दिसतो की हा टार्गेट मॉलिक्यूल. हा टार्गेट मॉलिक्यूल ब्रेक केला आणि स्टार्टिंग मटेरियल मिळालं, आणि सिंथेसिस मध्ये काय केलं, स्टार्टिंग मटेरियल यूज करून परत टार्गेट मॉलिक्यूल तयार केला. दिस इज दी सिंथेसिस. देन नेक्स्ट वन, हियर इज अ टार्गेट मॉलिक्यूल. सेम आहे, हा कार्बन, त्याला 4 ग्रुप्स अटॅच आहेत. एक C6H5 अटॅच, एक C6H11 अटॅच आहे सायक्लोहेक्सेन, एक मिथिल ग्रुप आहे, आणखी एक मिथिल ग्रुप आहे, आणि एक OH ग्रुप आहे. नेचर कसं आहे, टर्शरी अल्कोहोल. मग आता कुठला ग्रुप तयार करायचा, कुठला बॉन्ड ब्रेक करायचा, कार्बन मिथिल मधला बॉन्ड ब्रेक करायचा की कार्बन सायक्लोहेक्सेन मधला बॉन्ड ब्रेक करायचा. दोन पॉसिबल रूट आहेत, देर आर दोन पॉसिबिलिटीज आहेत. त्यातली आपण पहिली पॉसिबिलिटी बघूया. कोणता, तर हा जो मिथिल बॉन्ड आहे, हा बॉन्ड जो आहे कार्बन आणि मिथिल मधला, तो बॉन्ड ब्रेक करूया. बघा कसं बॉन्ड ब्रेक करणार, इथं कार्बन ग्रुप तयार होईल आणि हा मिथिल ग्रुप निघून जाईल. मिथिल CH3 मायनस हा झाला सिंथॉन. मग CH3 चा जर आपण हे बघितलं सिंथेटिक इक्विव्हॅलेंट, तर कोण आहे सिंथेटिक इक्विव्हॅलेंट, Me मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथं Br लिहायचं विसरले, इथं काय पाहिजे, MEMgBr. हा त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. हा झाला काय, रूट A.
मग प्रश्न बघा, इथं जर फिनिल रिंग असती तर आपल्याला ही पॉसिबल रूट जो आहे तो बरोबर असतो. ओके. इथं सायक्लोहेक्झेन आहे, हा स्टार्टिंग मटेरियल आपल्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे रूट ए थेरॉटिकली बरोबर आहे पण प्रॅक्टिकली चुकीचे. मग दुसरी पॉसिबिलिटी काय करूया आपण, हा सायक्लोहेक्झेन ग्रुप आहे तो ग्रुप बाहेर काढूया. सिमिलरली मला असा मिळेल मॅग्नेशियम ब्रोमाइड प्लस ऍसिटोन. आता मला सांगा, हा ग्रुप आपल्याकडे सायक्लोहेक्झेन आहे, ब्रोमिनचा, म्हणजे आपण त्याला म्हणायचं काय, ब्रोमोसायक्लोहेक्सेन, हा आपल्या इझिली अवेलेबल आहे. आणि अशा वेळेला आपण रूट ए आणि रूट बी मधला बेस्ट कुठला आहे, तर पहिली जी आहे ती गुड मेकॅनिझम आहे, पण जो दुसरा जो आहे हा मोस्ट सिम्प्लिफिकेशन आहे. काय म्हणते मी, रूट बी इज दी मोर करेक्ट. आता तुम्ही सिंथेसिस कोणत्या स्टार्टिंग मटेरियल तुम्ही सिंथेसिस करणार, तर ब्रोमोसायक्लोहेक्सेन प्लस ऍसिटोन याची रिएक्शन केलात की आपल्याला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळेल. हे जर करायला गेलात तर आपल्याला काय करावं लागेल, ऍसिटोफिनोन घ्यावा लागेल. मग ऍसिटोफिनोन घेतल्यानंतर आपण त्याच्यातले रिडक्शन करावं लागेल बेंझिन रिंगची, आणि बेंझिनची रिडक्शन करणं पॉसिबल आहे का लवकर, नाही. तर हे रिडक्शन करायला जाताना हा ग्रुप सुद्धा रिडक्शन होणार आहे, त्यामुळे आपण हा ग्रुप घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे पॉसिबल सिम्प्लिफाय कोणता आहे, हा ग्रुप तयार करणार, म्हणजेच कोणता, सायक्लोहेक्सेन, ब्रोमोसायक्लोहेक्सेन. आणि ह्याच्यावरती आपण ऍसिडची रिएक्शन केली की आपल्याला हा टार्गेट मॉलिक्यूल तयार होतो, म्हणजे रूट बी आहे तो कोण आहे, मोस्ट करेक्ट. देन नेक्स्ट वन इज, if two of the group on the tertiary alcohol are same, हा पीएच, हा कार्बन, इथिल इथिल OH अशा वेळेला असेल, म्हणजे काय, ह्या टर्शरी अल्कोहोल मधला दोन ग्रुप सेम असतील तर काय करायचं आहे, इज टू रिमूव्ह बोथ इन सिंगल डिस्कनेक्शन गोइंग बॅक टू अन इस्टर अँड 2 moles ऑफ Grignard reagent. म्हणजे काय करायचं, जे दोन ग्रुप सेम असतील तर ते दोन ग्रुप काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, किंवा आपण त्याला करायचं डिस्कनेक्ट करायचं. डिस्कनेक्ट काय केल्यानंतर आपलं काय होईल, इथं आपल्याला एक इस्टर तयार होईल, आणि ह्या इस्टरची रिएक्शन आपण ग्रिग्नार्ड रिएजंट वरती केलं, 2 moles ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, तर आपल्याला हा डिझायर्ड टार्गेट मॉलिक्यूल मिळतो. कसा मिळतो आता इथं आपण बघूया. हा तुमचा टार्गेट मॉलिक्यूल आहे, हा OH मधला बॉन्ड आतल्यानंतर डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि इटी ग्रुप निघून जाईल. ऍक्च्युअली इटी ग्रुप हा बॅड लेइंग ग्रुप आहे, निघून जात नाही, पण आपण रेट्रोसिंथेसिस मध्ये आपण दाखवतोय. मग आपल्याला तयार काय होईल, PHC डबल बॉन्ड O ET, म्हणजे एक प्रकारचा आपला कीटोन तयार करा. परत हा इटी ग्रुप ब्रेक करा तर आपलं काय तयार होईल, इस्टर होईल. इस्टर मधला OR ग्रुप हा गुड लिव्हिंग असतो. मग इटी इथे एक आहे, मागाचा इटी इथे एक आहे, मग इथं आपण इटीचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट कोण आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. 2 molecules ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट आपण घेतलो तर आपण ही जर रिएक्शन केली तर आपल्याला बघा काय होईल, सिंथेसिस PHC डबल बॉन्ड OR, म्हणजे हा तुमचा इस्टर, आणि ह्या इस्टर वरती एक रिएजंट घेतला इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, तर मला काय मिळेल, हा कीटोन मिळेल. परत ह्याच कीटोन वरती परत आपण रिएक्शन केला सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, तर मला काय मिळेल, हा टार्गेट मॉलिक्यूल. हा टार्गेट मॉलिक्यूल म्हणजेच काय, इथं तुम्हाला दाखवलं सिम्प्लिफाय, PHCETETOH. लक्षात काय ठेवायचं आहे, टर्शरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोलला दोन सेम ग्रुप अटॅच आहेत, तर ते दोन सेम ग्रुप डिस्कनेक्ट करा आणि त्या दोन सिंथॉनचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट करा ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये, आणि ह्याचा काय करायचा आहे, PHC डबल बॉन्ड OR, म्हणजे इस्टर तयार करा, तर आपल्याला कोणत्याही प्रकारे अशा टार्गेट मॉलिक्यूल मिळू शकतो. The next one, here is also two similar group, टर्शरी अल्कोहोल आहे, PH ग्रुप आहे. ओके, मग काय करता येईल, आपण दोन ग्रुप मी आता सांगितल्याप्रमाणे दोन ग्रुप काढून टाका, दोन पीएच ग्रुप, दोन पीएच मायनसचा सिंथेटिक इक्विव्हॅलंट कोण, ग्रिग्नार्ड रिएजंट PHMgPr, आणि इथं आपलं काय तयार होईल म्हटलं मी मगाप्रमाणे, इस्टर तयार होईल CO2ET. मग हा इस्टर बनल्यानंतर, ओके, हा इस्टर बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रेट्रो डिल्साल्डर करायचं आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे डिल्साल्डर रिएक्शन म्हणजे काय. हा डाईन आणि डायनोफाईन 4+2 सायक्लो ऍडिशन झाली की आपल्याला 6 मेंबर सायक्लोहेक्झिन डेरिव्हेटिव्ह मिळतो.
मग अशा प्रकारे याची उलटी रिएक्शन म्हणजे काय, रेट्रो डिल्साल्डर रिएक्शन. बघा एखाद्या कंपाऊंड मध्ये म्हणजे 6 मेंबर रिंग मध्ये एक डबल बॉन्ड असेल तर डोक्यात फिट करून ठेवा की त्याचं रेट्रो डिल्साल्डो रिएक्शन करायचं. म्हणजे कसं करायचं, सुरुवात बघा, जिथं डबल बॉन्ड आहे तो बॉन्ड पासून एक प्रोडक्ट मायग्रेट करायचं. इथं मायग्रेट डबल बॉन्ड तयार झाला की हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं डबल बॉन्ड तयार होईल. इथं डबल बॉन्ड तयार झाला की इथला बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं डबल बॉन्ड तयार होईल. आणि अशा प्रकारे मला काय मिळेल, हा डाईन आणि हा डायनो. आणि हे स्टार्टिंग मटेरियल आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. मग सिंथेसिस कसं करणार, इथं सिंथेसिस तुम्ही करायचं. सिंथेसिस कसं करणार, हा तुम्ही डाईन घेणार आणि हा डायनोफाईल, मला हा कंपाऊंड मिळेल. आणि ह्या ईस्टर वरती 2 molecules ऑफ PHMgBr फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतलात की मला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळेल. दिस इज दी सिंथेसिस. हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये तयार करायचं प्रॅक्टिस. आता बघा 1 मिनिट 4 सेकंद आहेत. मला अजून सांगायचं आहे, हे मीटिंग बंद झाली की काय करायचं आहे, परत आपण स्टार्ट करायचं. म्हणजे परत नवीन मीटिंग मी देतो, परत तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं. ठीक आहे, चला लक्ष. इफ टर्शरी अल्कोहोल, आता इथं टर्शरी अल्कोहोल म्हणता येणार नाही. इफ सेकंडरी अल्कोहोल, जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर काय करायचं आहे, हायड्रोजन आणि कार्बन मधला बॉन्ड डिस्कनेक्ट करायचा. ओके, काय म्हणते मी, टर्शरी अल्कोहोल आहे, कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड डिस्कनेक्ट करायचा. मग काय होईल, RC डबल बॉन्ड O R प्लस H मायनस. हा H मायनस म्हणजे कोण आहे, सिंथोन आहे. आणि H मायनस चा सिंथेटिक इक्विव्हॅलंट आहेत दोन रिएजंट. कोण कोण रिएजंट आहेत, सोडियम बोरोहायड्रेट NaBH4 आणि दुसरा आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. सोडियम बोरोहायड्रेट आणि लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हे काय करतात, H मायनस डोनेट